श्री स्वामी समर्थ. जय दुर्गा माता. मेष राशीच्या जातकांनो, काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही खास क्षणी तो तुमच्यासाठी अशा काही घटना घेऊन येतो ज्याची कल्पना सामान्य बुद्धीला होणं अशक्य असतं. गुरुजींनी या भविष्यवाणीत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की येणारे 72 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहेत. ही केवळ एक राशी भविष्य नसून नियतीने आखलेला एक असा आराखडा आहे जो तुमच्या आयुष्यात महाभूकंप घडवून आणणार आहे. असा भूकंप जो तुमच्या दुःखाच्या जुन्या वास्तू पाडून तिथे सुखाचे नवे साम्राज्य उभे करेल. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या बंद कुलपाची चावी आता सापडली असून पुढचे 3 दिवस तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा घेणारे असतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हा काळ केवळ योगायोग नाही. तुमच्या कर्माचा हिशोब आता पूर्ण झाला असून ईश्वरी सत्तेने तुमच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होता ती आता या 72 तासांत तुमच्या समोर येणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे सत्य जितकं आनंददायी आहे तितकंच ते सावध करणारही आहे. गुरुजींच्या शब्दांत सांगायचं तर सावध रहा, कारण चमत्कार होण्यापूर्वी वादळ येत असतं. हा थरार असा आहे की जो तुमच्या राशीच्या शत्रूंचा नाश करेल आणि तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेऊन बसवेल जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. सावध व्हा, कारण या 72 तासांत तुमच्या सभोवतालची काही नाती बदलणार आहेत, काही चेहरे उघडे पडणार आहेत आणि काही अशा गुप्त शक्ती तुमच्या मदतीला येणार आहेत ज्यांची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या घरातील एखादी छोटीशी गोष्ट तुमच्या भाग्योदयाचे कारण ठरेल, तर तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा ही सुवर्णसंधी हिरावून घेऊ शकतो. गुरुजींनी वर्तवलेला हा भविष्याचा थरार तुमच्या आयुष्यातील अंतिम न्याय आहे. तुमच्या नशिबात दडलेला तो गुप्त शत्रू कोण आणि साक्षात दुर्गा माता तुम्हाला कोणता संकेत देणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असेल. तुमच्या आयुष्याचा हा महासंग्राम आणि त्यानंतर मिळणारा राजयोग नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ, ही मोठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही माहिती चुकवणे म्हणजे आपल्या नशिबाचा सर्वात मोठा हात गमावणे ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, येणारे 3 दिवस तुमच्या आयुष्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील. पण गुरुजींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्याआधी तुम्हाला एका मानसिक आणि आध्यात्मिक भूकंपाला सामोरे जावे लागणार आहे. हा भूकंप जमिनीला नाही, तर तुमच्या आजवरच्या स्थिर असलेल्या आयुष्याला हादरा देणारा ठरेल. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या संकटांच्या ढिगाऱ्याखाली दबलेले होता, तो ढिगारा आता नियतीच्या एका झटक्याने दूर होणार आहे. गुरुजी म्हणतात की ग्रहांची ही अशी स्थिती आहे जी शतकानुशतके एकदाच येते, आणि जेव्हा ती येते तेव्हा रंकाचा राव करायला वेळ लावत नाही. या 3 दिवसांत तुमच्या सभोवतालची परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळणार नाही. या बदलाचा सस्पेन्स असा आहे की हा राजयोग खऱ्या अर्थाने सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडण्याचे संकेत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, तुमची एखादी जुनी अडकलेली महत्त्वाची गोष्ट अचानक मार्गी लागेल किंवा अचानक एखादा असा कठोर निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा ठरवेल. ही वेळ तुमच्या संयमाची पराकाष्ठा पाहणारी असेल. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की ज्याप्रमाणे भूकंपानंतर सगळी जुनी पडझड होऊन नवीन निर्माणाची पायाभरणी होते, अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा, वाईट सवयी आणि प्रगती रोखणारे अडथळे या 3 दिवसांत मुळासकट उपटून फेकले जातील. हा बदल स्वीकारताना मनात भीती वाटणे साहजिक आहे, पण हा भूकंप तुमच्या कल्याणासाठीच येत आहे हे विसरू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा कालखंड तुमच्या राशीच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ करणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, याचा अर्थ असा की आतापर्यंत तुम्ही जे संघर्ष केले, जे अपमान सोसले, त्याचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. नशिबाचा हा टर्निंग पॉइंट तुम्हाला अशा संधींच्या दारात नेऊन उभे करेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण सावधान, गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. हा बदल जितका वेगवान आहे तितकाच तो गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा गाजावाजा केला तर नशिबाच्या या महाभूकंपाची तीव्रता कमी होऊन संधी हातातून निसटण्याची भीती आहे. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि नियतीचा हा चमत्कार शांतपणे अनुभवा. सिग्नल्स. मेष राशीच्या जातकांनो, भाग 1 मध्ये आपण नशिबाच्या महाभूकंपाविषयी पाहिले, पण या बदलाच्या वादळात तुम्हाला सावरणारी ती महाशक्ती नेमकी कोणती आहे हे समजून घेणे आता गरजेचे आहे.
गुरुजींनी या भविष्यवाणीत स्पष्ट केले आहे की मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यावर साक्षात महाबली, बजरंगबली आणि महादेवांची विशेष कृपादृष्टी पडलेली आहे. मेष राशीच्या जातकांनो, हे केवळ शब्द नसून एक जिवंत सत्य आहे. कारण गेल्या काही काळापासून तुमच्या विरोधात जे भयानक षडयंत्र रचले जात होते, ज्या शत्रूंनी तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या प्रहारांपासून तुमचे रक्षण केवळ एका अदृश्य दैवी कवचामुळेच झाले आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत आता 33 कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद एकाच वेळी सक्रिय झाला असून ते तुम्हाला आता काही विशिष्ट आणि गोपनीय संकेत देऊ लागले आहेत. या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे ते दैवी संदेश, जे थेट ईश्वरी सत्तेकडून केवळ मेष राशीसाठीच पाठवण्यात आले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, नियती सांगते की आतापर्यंत तुम्ही जे अपमान गिळले आणि ज्या रात्री काळजीत घालवल्या, त्या प्रत्येक कष्टाचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आली आहे. गुरुजींच्या मते हा आशीर्वाद तुम्हाला अशा वेळी चमत्कारिक रीतीने अनुभवायला मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल समजत असाल. तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या कठीण प्रसंगात कोणीतरी अज्ञात शक्ती पाठीशी उभी आहे आणि तुमचे काम फत्ते करून देत आहे. हे संकेत तुम्हाला अचानक पडलेल्या स्वप्नांतून, वाटेत अचानक दिसणाऱ्या एखाद्या शुभचिन्हातून किंवा लहान मुलांच्या मुखातून आलेल्या शब्दांतून मिळतील. ही ईश्वरी लीला इतकी अद्भुत असेल की तुमची बुद्धी थक्क होईल, पण तुमचे मन साक्ष देईल की हो, आता माझे भाग्योदय होणार आहे. पण मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी इथे एक गंभीर इशाराही दिला आहे. हा आशीर्वाद जितका शक्तिशाली आहे, तितकाच तो पवित्र राखणे तुमचे आद्य कर्तव्य आहे. ईश्वरी संकेतांचा अर्थ असा आहे की देवाने तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडले आहेत, पण त्यातून आत प्रवेश करण्यासाठी तुमचे मन आणि आचरण शुद्ध असावे लागेल. गुरुजी सांगतात की मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात क्रोध आणि अहंकार या 2 गोष्टींपासून कोसो दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही या काळात रागाच्या भरात कोणाचे मन दुखवले, तर हा दैवी आशीर्वाद तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरण्याची भीती आहे. बजरंगबली केवळ निस्वार्थ भक्ती आणि निष्ठेने प्रसन्न होतात. म्हणून या काळात हनुमान चालिसाचे पठण करणे आणि स्वतःच्या कर्मावर ठाम विश्वास ठेवणे हाच तुमच्या यशाचा मूळ मंत्र आहे. लक्षात ठेवा, जेव्हा हनुमानजी पाठीशी उभे राहतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. मेष राशीच्या जातकांनो, हा भाग तुमच्यासाठी सर्वात जास्त सावधगिरी बाळगण्याचा आहे. गुरुजींनी या भविष्यवाणीत एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. येणाऱ्या 3 दिवसांत जिथे एकीकडे बजरंगबली तुमचं रक्षण करत आहेत, तिथेच दुसरीकडे तुमच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू वर्तुळातील एका व्यक्तीचा खरा, क्रूर चेहरा समोर येणार आहे. गुरुजी सांगतात की हा शत्रू 7 समुद्रापारचा नाही, तर तुमच्याच घरात किंवा मित्रपरिवारात लपलेला आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचं मानलं, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत आहे. हा सस्पेन्स इतका गडद आहे की जेव्हा या व्यक्तीचं सत्य उघड होईल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या कामात जे विनाकारण अडथळे येत आहेत किंवा तुमची बनलेली कामं ऐनवेळी ज्या व्यक्तीमुळे बिघडत आहेत, ती व्यक्ती तुमच्या अतिशय जवळची आहे. ही व्यक्ती तुमच्यासमोर यशाचं कौतुक करते, तुमच्याशी गोड बोलते, पण मनात मात्र मत्सर आणि द्वेषाचा विस्तव घेऊन फिरत आहे. येत्या 3 दिवसांत ही व्यक्ती तुम्हाला एखादा मोठा मानसिक धक्का किंवा आर्थिक फटका देण्याचा प्रयत्न करू शकते. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हा शत्रू तुमच्या रक्ताच्या नात्यातील असू शकतो किंवा तुमच्या दररोजच्या संपर्कातील एखादा मित्र असू शकतो. या व्यक्तीचा मुख्य हेतू तुम्हाला यशाच्या शिखरावरून खाली खेचण्याचा आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा आहे. या संकटातून वाचण्यासाठी गुरुजींनी मेष राशीच्या जातकांनो तुम्हाला एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पुढचे 3 दिवस आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा आणि पूर्णपणे मौन पाळा. तुमच्या भविष्यातील योजना, आनंदाच्या बातम्या किंवा पैशांचे व्यवहार यांची माहिती चुकूनही कोणाला देऊ नका, मग ती व्यक्ती कितीही जिवलग का असेना. सस्पेन्स हाच आहे की ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करणार आहे. गुरुजी सांगतात, सावध रहा, कारण जवळचीच माणसं कधीकधी सर्वात जास्त जखम देतात. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ही व्यक्ती उघडी पडणे हे तुमच्या भविष्यासाठी चांगलेच आहे, कारण यामुळे तुमच्या आयुष्यातील ही विषारी माणसं कायमची दूर होतील. डिअर सिक्रेट्स. मेष राशीच्या जातकांकटाच्या इशाऱ्यानंतर आता गुरुजींनी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी दिली आहे.
गुरुजींच्या मते 33 कोटी देवी देवतांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी यशाची 4 गुपिते आता उघड होणार आहेत, जी तुमच्या करिअरची आणि आर्थिक स्थितीची संपूर्ण दिशा बदलून टाकतील. मेष राशीचा स्वभाव मुळातच कष्टाळू आणि जिद्दी आहे, पण गेल्या काही काळापासून तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळत नव्हते. गुरुजी सांगतात की येणाऱ्या 3 दिवसांत तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलत आहे, ज्यामुळे तुम्हाला 4 वेगवेगळ्या क्षेत्रांतून अचानक धनलाभ आणि प्रचंड मानसन्मान प्राप्त होईल. यशाचे पहिले गुपित सांगताना गुरुजी म्हणतात की मेष राशीच्या जातकांनो, व्यवसायात तुम्हाला एका अशा अनोळखी किंवा अनपेक्षित स्रोताकडून मोठी संधी मिळेल, जिची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. एखादा रखडलेला करार किंवा जुना व्यवहार अचानक मार्गी लागेल आणि त्यातून मोठा नफा होईल. दुसरे गुपित म्हणजे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अग्निपरीक्षेनंतरच्या विजयाचा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवतील. विशेषतः जे तरुण सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी गुरुजींनी यशाचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या गुपितात गुरुजींनी आर्थिक स्थैर्याबद्दल भाष्य केले आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत धनयोग सक्रिय झाला असून अडकलेले पैसे परत मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. पण गुरुजींनी इथे कडक इशारा दिला आहे. हे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमची रणनीती अत्यंत गोपनीय ठेवावी लागेल. तुमच्या प्रगतीची चर्चा लोकांमध्ये करू नका, कारण मेष राशीच्या प्रगतीवर अनेकांची नजर असते. गुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर, तुमचं काम इतक्या शांतपणे करा की तुमच्या यशानेच सगळीकडे दंगा झाला पाहिजे. नशिबाची ही 4 गुपिते आता तुमच्या आयुष्यात वैभवाचे दिवस घेऊन येत आहेत. फक्त मिळालेल्या संधीचे सोने करा. घराबाहेरच्या जगात तुम्ही कितीही शूर असलात तरी घराच्या 4 भिंतींच्या आत सुरू असलेले वाद तुम्हाला मनातून कमकुवत करत होते. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार येणारे 3 दिवस तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील जुन्या जखमा भरून काढणारे ठरणार आहेत. गुरुजी सांगतात की तुमच्या घराण्यातील मालमत्तेचे, वाटणीचे किंवा जमिनीचे जे वाद अनेक वर्षांपासून रेंगाळत होते, ते आता अचानक सुटण्याच्या मार्गावर आहेत. हा सस्पेन्स असा आहे की ज्या नातेवाईकांसोबत तुमचे संबंध कायमचे तुटलेत असे तुम्हाला वाटत होते, तेच नातेवाईक आता स्वतःहून समेट घडवण्यासाठी पुढे येऊ शकतात. ही ईश्वरी कृपेने झालेली एक मोठी घडामोड असेल. गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात वारंवार होणारी भांडणे किंवा विनाकारण निर्माण होणारी चिडचिड ही केवळ स्वभावदोष नसून त्यामागे पितृदोष किंवा घरातील वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. पण आता घाबरण्याचे कारण नाही, कारण येत्या 3 दिवसांत तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहे. गुरुजी सांगतात की एखादा जुना कौटुंबिक प्रश्न जो सुटणे अशक्य वाटत होते, तो आता एका अनपेक्षित घटनेमुळे मार्गी लागेल. घरामध्ये जे संशयाचे आणि नकारात्मकतेचे मळब होते, ते आता दूर होऊन आनंदाची लाट येईल. पण इथे गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. घरातील वाद मिटत असताना जुन्या गोष्टी उकरून काढू नका, अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. या भागाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे नात्यांना दिलेली नवी संधी. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या रागीट असल्या तरी त्यांचे मन अत्यंत साफ असते. या 3 दिवसांत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून कुटुंबाला एकत्र बांधून ठेवावे लागेल. गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे. या काळात घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि पितरांचे स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील ही कौटुंबिक शांतता तुम्हाला मानसिक बळ देईल, ज्यामुळे तुम्ही बाहेरच्या जगात अधिक जोमाने यश मिळवू शकाल. नियतीने आता तुमच्या घरासाठी सुखाचे आणि समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही अनेकदा विचार करता की मी इतकी मेहनत करतो, रक्ताचं पाणी करतो, तरीही पैसा हातात का टिकत नाही, किंवा अचानक मोठा खर्च येऊन साठवलेले पैसे का निघून जातात. गुरुजींनी या भविष्यवाणीत याचं अत्यंत गूढ आणि सत्य कारण उघड केलं आहे. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीला बाहेरील शत्रूंपेक्षा तुमच्या घरातील काही वास्तुदोष आणि तुमच्या दैनंदिन चुका अधिक जबाबदार आहेत. हा सस्पेन्स तुमच्या घरातील ऊर्जेशी जोडलेला आहे. तुम्ही नकळत अशा काही गोष्टी करत आहात, ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून माघारी फिरत आहे. गुरुजी म्हणतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो शिस्त आणि ऊर्जेचा प्रतीक आहे. पण तुमच्या घरात जर विस्कळीतपणा असेल तर ही ऊर्जा नकारात्मक होते. गुरुजींनी एक गंभीर इशारा दिला आहे की मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि स्वयंपाकघराकडे दुर्लक्ष करत आहात. गुरुजी सांगतात की घराचा उंबरठा हा लक्ष्मीचा मार्ग असतो, पण जर तिथे अस्वच्छता असेल
तुटलेली पादत्राणे विखुरलेली असतील किंवा अडगळ असेल तर सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवणे ही मेष राशीसाठी सर्वात मोठी चूक ठरत आहे. गुरुजींच्या मते रात्रीची भांडी स्वच्छ न ठेवल्याने घरात अलक्ष्मीचा वास होतो आणि आलेला पैसा आजारपण किंवा वादात खर्च होतो. घरातील बंद पडलेली घड्याळं आणि फुटलेले आरसे हे तुमच्या प्रगतीला खीळ घालणारे मुख्य घटक आहेत, असं गुरुजींनी निक्षून सांगितलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचा स्वभाव. मेष राशीच्या जातकांनो, तुमचा राग आणि चुकीच्या वेळी बोललेले शब्द लक्ष्मीला नाराज करतात. गुरुजी म्हणतात, जिथे शांती तिथे लक्ष्मीचा वास. जर तुम्ही घरात सतत ओरडत असाल किंवा कटकट करत असाल तर तुमच्या कुंडलीतील शुभग्रहांचे फळ तुम्हाला मिळत नाही. येणाऱ्या 3 दिवसांत जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे घरातून सर्व निरुपयोगी आणि तुटलेल्या वस्तू बाहेर काढा. सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावा आणि मुख्य दरवाजापाशी स्वच्छता ठेवा. जेव्हा तुमचं घर प्रसन्न आणि सुवासिक असेल तेव्हाच लक्ष्मीचा अखंड वरदहस्त तुमच्यावर राहील, हा गुरुजींचा ठाम विश्वास आहे. मेष राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महापरिवर्तनाच्या प्रवासात आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे गुरुजींनी तुमच्यासाठी एक ब्रह्मास्त्र उपाय सांगितला आहे. गुरुजींच्या मते येणारे 3 दिवस हे केवळ ग्रहांची चाल बदलणारे नाहीत, तर ते तुमच्या कर्माचा आणि नशिबाचा मेळ घालणारे दिवस आहेत. जर तुमच्याला राजयोग आणि सांगितलेली कौटुंबिक शांती प्रत्यक्षात हवी असेल तर गुरुजींनी सांगितलेला हा विधी तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करावा लागेल. मेष राशीसाठी हा उपाय नशिबाची कोंडलेली कुलपे उघडणारी गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात ठेवा, विधी करताना मनात शंका नसावी, तरच त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. गुरुजींनी मेष राशीच्या जातकांनो तुमच्यासाठी एक विशेष शक्ती मंत्र दिला आहे. या 3 दिवसांत तुम्हाला साक्षात हनुमानजींच्या चरणी शरण जायचे आहे. गुरुजींनी सांगितलेला महामंत्र म्हणजे ॐ नमो भगवते हनुमते नमः किंवा ॐ क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः. या 3 दिवसांत जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल किंवा शत्रूचा धोका जाणवेल तेव्हा मनातल्या मनात या मंत्रांचा जप करा. गुरुजींचा सस्पेन्स असा आहे की हा जप तुमच्या सभोवताली एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल ज्यामुळे तो विश्वासघाती शत्रू, ज्याचा उल्लेख भाग 3 मध्ये केला होता, तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे. उद्या सकाळी आंघोळ केल्यावर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात चिमूटभर कुंकू किंवा लाल फूल टाकून ते सूर्याला अर्पण करा आणि त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करा. शेवटी गुरुजी मेष राशीच्या जातकांनो तुम्हाला एक मोलाचा गुप्त संदेश देतात. तुमचं सामर्थ्य तुमच्या संयमात आहे. मेष राशीची आक्रमकता अनेकदा त्यांचे काम बिघडवते, पण या 3 दिवसांत तुम्हाला शांत राहून केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जो मेष राशीचा जातक या 3 दिवसांत कोणावरही न रागावता गरिबांना काहीतरी लाल रंगाची वस्तू किंवा अन्न दान करेल त्याचे नशीब सोन्यासारखे चमकायला वेळ लागणार नाही. गुरुजींचे शब्द लक्षात ठेवा. हनुमानजी ज्याचा हात पकडतात त्याला काळही स्पर्श करू शकत नाही. आता तुमची वेळ आली आहे. आत्मविश्वासाने पुढे जा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वागत करा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही मोठी भविष्यवाणी इथे पूर्ण झाली आहे. या मार्गदर्शनाचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यात विजयाचा ध्वज नक्कीच फडकले. आता ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.